भारत सरकारच्या माध्यमातून किल्ला व परिसराचा कायापालट करू खासदार शोभाताई बच्छाव। बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याने बागलाण तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली आहे। साल्हेर किल्ल्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले। युनेस्कोमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणींना उजाळा मिळाला, त्यामुळे किल्ल्याचे नाव सर्वोच्च उंचीवर पोचले आहे। भारत सरकारच्या माध्यमातून किल्ला व परिसराचा कायापालट करू अशी ग्वाही धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी दिली। साल्हेर किल्ल्याचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश केल्याने खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव या किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन नतमस्तक झाल्या। यावेळी माननीय खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासमेत डॉक्टर दिनेश बच्छाव तसेच बागलाण तालुका महाविकास आघाडीचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केशव मांडवणे, उपजिल्हा प्रमुख शिवसेना गजेंद्रबाबू चव्हाण, सटाणा शहर अध्यक्ष काँग्रेस किशोर कदम, काँग्रेस नेते प्रकाश देवरे, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग मिलिंद चित्ते, माजी उपसरपंच यशवंत पवार, अंतापूर सोसायटीचे चेअरमन श्रीकांत आबा पवार, माजी सरपंच बाभुळणे सुखराम पवार व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच उपसरपंच यावेळी उपस्थित होते। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांच्या पुढाकारात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये साल्हेर किल्ल्याचा समावेश करण्यात आला। त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने केंद्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते। आणि बागलाण तालुका हा जो माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघातला तालुका आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी अतिशय आनंद होतो आहे। प्रत्येक भारतीयाला आनंद होतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 किल्ल्यांच्या यादीमध्ये पराक्रम आणि वैभवशाली इतिहासाची परंपरा असलेला साल्हेर किल्ला याचा समावेश करण्यात आला आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये हा समावेश झाल्यामुळे निश्चितपणे या ठिकाणचं साल्हेरचं जे काही पर्यटन स्थळामध्ये निश्चित प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल। त्याचप्रमाणे सांस्कृतिक वारसा निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये जतन या ठिकाणी होणार आहे। साल्हेर किल्ला हा समुद्र सपाटीपासून साधारणतः 1564 मीटर याची उंची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी ते राहिलेले आहेत। सुरतहून जे काही लूट आणली त्यावेळी ते इथे राहिले आणि या साल्हेर किल्ल्याला खूप ऐतिहासिक देखील वारसा आहे। परशुराम महाराज या ठिकाणी राहिलेले आहेत, त्यांनी तपश्चर्या या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी साल्हेर किल्ल्यावरून बाण मारून त्या ठिकाणी कोकणची निर्मिती केली, अरबी समुद्राची निर्मिती केली असा इतिहास देखील आहे। आणि म्हणून येथील जे काही सर्व पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। निश्चितपणे या साल्हेर किल्ल्यावरती आणि परिसरामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आणि खासदार निधीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे एक प्रोजेक्ट या ठिकाणी आणणार आहोत असं मला या ठिकाणी सांगायचं।